नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण जसं दिवसभर इतरांशी बोलत असतो, संवाद साधत असतो, तसंच आपण स्वतःशी सुद्धा दिवसभरामध्ये बोलत असतो, संवाद साधत असतो. तर हा संवाद आपण स्वतःशी कसा साधतो हे फार महत्त्वाचं आहे बरं का. बघा, आपल्या मनात दिवसभरात हजारो विचार येतात. त्यातले बरेच विचार नकळत नकारात्मक असतात ना. म्हणजे माझ्याकडनं होणार नाही, मी या गोष्ट करण्याला पात्र नाही आहे, जर मी असं वागलो किंवा वागले तर लोक काय म्हणतील. पण हेच विचार आपण थोडे बदलले, थोडासा वेगळा संवाद स्वतःशी साधला तर तो संवाद नक्कीच आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. एक साधा नियम आहे बघा, आपलं मन ज्या गोष्टीवर सतत विश्वास ठेवतं तसं व्यक्तिमत्व आपलं हळूहळू तयार होत जातं. म्हणूनच स्वतःला कमी लेखण्याऐवजी स्वतःला प्रोत्साहन द्यायला हवं. चूक झाली तर स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला समजून घ्या. ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. कारण प्रत्येक माणूस त्यानं केलेल्या चुकांमधूनच शिकत जातो. एका मानसशास्त्रीय प्रयोगात असं दिसून आलं की जे लोक दररोज स्वतःबद्दल 3 सकारात्मक गोष्टी लिहितात त्यांचा आत्मविश्वास आणि आनंद काही आठवड्यात वाढतो. कारण मेंदूला ज्या गोष्टींची आपण सवय लावतो ना, तो सुद्धा त्याच दिशेने विचार करायला लागतो. म्हणून आजपासून आपण सगळेच जण एक छोटासा प्रयत्न करूया. दररोज सकाळी आरशात पाहून आपण स्वतःलाच सांगूया, मी सक्षम आहे, मी प्रयत्नशील आहे, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आलाय. श्रोतेहो, हे फक्त शब्द नाही आहेत, तर मनाला दिलेली ही एक सकारात्मक दिशा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला मोठं यश मिळेलच किंवा मिळालंच पाहिजे असं नाही. कधीकधी शांत राहणं, संयम ठेवणं आणि पुन्हा उभं राहणं हेही खूप मोठं यश असतं. म्हणूनच आपण लक्षात ठेवायला हवं, फुलाला उमलण्यासाठी वेळ द्यायला लागतो, तसाच वेळ स्वतःलाही द्यायला हवा. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. कारण आपल्या मनातली सकारात्मकता हीच आपली खरी ताकद आहे, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.